आईचं प्रेम काय असतं हे कदाचित शब्दात सांगता येणार नाही, पण जपानमधील इचिकावा प्राणी संग्रहालयात राहणाऱ्या या छोट्याशा पंचकडे पाहिलं की त्या प्रेमाची ओढ काय असते हे काळजाला भिडतं. जुलै 2025 मध्ये जन्मलेल्या या चिमुकल्या पंचला नशिबाने एक मोठा धक्का दिलाय. जन्मानंतर लगेचच त्याची आई त्याला सोडून गेली. ज्या मायेच्या उभेची त्याला सर्वात जास्त गरज होती तीच त्याच्यापासून हिरावली. अशा वेळी प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला सावरलं आणि त्याच्या हातात एक नारंगी रंगाचं खेळणं आणून दिलं. पंचने या खेळण्यालाच आपली आई मानलं. तो जिथे जाईल तिथे या खेळण्याला सोबत नेतो, त्याच्या कुशीत झोपतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ बघून जगभरातील लोकांच्या डोळ्यात पाणी आलंय. हँग इन डिअर पंच या हॅशटॅगने जणू साऱ्या जगाने त्याला धीर दिलाय. एकदा पंच दुसऱ्या एका माकडाशी खेळायला गेला, पण तिथे त्याला हुसकावून देण्यात आलं. एका मोठ्या माकडाने त्याला ओरडून तिथून दूर केलं. दुखावलेला पंच पुन्हा पळत आपल्या त्याच खेळण्या आईच्या कुशीत शिरला. पण ही गोष्ट केवळ दुःखाची नाहीये, तर संघर्षाची आहे. प्राणी संग्रहालयाने सांगितलं की जरी पंच वारंवार त्या खेळण्याकडे जात असला तरी तो आता हळूहळू आपल्या खऱ्या समुदायात मिसळायला शिकतोय. इतर माकडांनीही त्याला स्वीकारायला सुरुवात केली आहे. पंच ही कहाणी आपल्याला सांगते की प्रेम शोधण्यासाठी कधी कधी आपल्याला निर्जीव वस्तूंचाही आधार घ्यावा लागतो, पण जगण्याची उमेद माणसाला कधीच हार मानू देत नाही. लवकरच मोठा हो पंच, संपूर्ण जग तुझ्या सोबत आहे. सलमान शेख सह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.